सगळ्यांचीच भाषणं सुरू होती आणि प्रत्येकाचं भाषण अ, एका लाइटर मोडमध्ये चालू होतं. हो. खेळीमेळीचं वातावरण होतं. हं, अंबादास दानवे ज्यांचं हे शेवटचं अधिवेशन आहे हं. विरोधी पक्षनेता म्हणून हो. आणि त्यांचं कौतुक चालू होतं. अर्थातच सगळेजण त्यांच्याबद्दल चांगलं बोलत होते. हं. त्यांनी कशी त्यांची कारकीर्द चांगली गाजवली, हो. कसे विषय काढले वगैरे इत्यादी, इत्यादी. हं. तर त्यावेळी अर्थातच या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर हं. चिमटे काढणं किंवा हे सगळं होतच असतं हं. आणि त्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस जे तुम्ही सगळ्यांना दाखवताय वाक्य हो. तर किंवा ते बोलताय, ते हं. बोलण्याच्या ओघात किंवा अर्थातच ठरवूनच बोलले असतील कारण देवेंद्रजींच्या तोंडून असं मुद्दामून काही निघणार नाही. परंतु त्याचा अर्थ किती काढायचा, बरं. की जसं कारण ते पुन्हा येईन वरून तो विषय झाला होता, हो. की जसं देवेंद्रजी मी पुन्हा येईन, एक्झॅक्टली. मी पुन्हा येईन असे म्हणाले बरोबर आहे. होते. त्यावेळेला तेव्हा स्वतः अंबादास दानवे पण हे म्हणाले, की मी पुन्हा येईन हं. आणि त्यामुळे हे सगळं वातावरण होतं. हं. परंतु मला वाटत नाही ते केवळ देवेंद्रजी मला जेवढं काही समजलं, की त्यांनी जस्ट एक लाइटर मोडमध्ये म्हटलं, की तुम्ही इकडे येऊ शकता. बरं. कारण यावेळी सुद्धा अंबादास दानवे, एकनाथ शिंदे म्हणजे हं. आमच्या मूळ शिवसेनेत येतील, हो. या देखील मध्यंतरीच्या काळात चर्चा होत्या. खरं आहे.